तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। आणि आता मी जो ब्लॉग स्टार्ट केला आहे तो आहे ब्लॉग नंबर 3। सोबत आहे पियूचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि पियू अगदी सेंटरला आहे। ती आहे पियू, अतिशय सुंदर डान्स केला। सगळ्याच मुलींनी खूप सुंदर डान्स केला, पण बिलकुल फ्रंटला पियू असल्यामुळे ती छान म्हणजे अगदी दिसतच होती। आणि खरंच सगळ्यांचाच परफॉर्मन्स खूप सुंदर होता। त्यांचा ड्रेस खूप सुंदर होता, त्यांचा मेकअप, त्यांची हेअरस्टाईल म्हणजे अतिशय सुंदर। आणि त्यांचा तो भव्य स्टेज, त्याचबरोबर त्याची ती लाइटिंग, म्हणजे काय सांगावं काय नाही असं होत होतं। आणि खरंच त्यांचं म्हणजे मला वाटतं सगळ्या परफॉर्मन्समधून पियूचा, आयूचा होता पण पियूचा खरंच खूप सुंदर होता। आणि त्याचबरोबर पियूसुद्धा खूप छान दिसत होती। तर तुम्ही तिचा डान्स परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि मला असं वाटतं की हेच एक वय असतं स्कूलचं वय, जेव्हा आपण खरंच काहीतरी म्हणजे इथे परफॉर्म करणं, स्टेज डेअरिंग येणं, अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्कूल लाईफमधनं शिकायला मिळतात। कारण एकदा स्कूलमधले गेलेले हे चंदेरी सोनेरी दिवस आहेत ते कधीच परत येत नाहीत। त्याच्यामुळे म्हणजे खरंच आता आम्हीसुद्धा खूप मिस करतो। तर या मुलांकडे पाहून मग आपण आपले दिवस खरंच आठवण येते। आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा मुलं परफॉर्म करतात स्टेजवर अशा मोठ्या। तर याच्यामधून खरंच आणखी त्यांना प्रेरणा मिळते, आणखी समोर जायची। तर मला असं वाटतं प्रत्येक मुलांनीच पार्टिसिपेट करायला पाहिजे, काहीतरी शिकायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक कोणालाच असं काही शिकून कोणी येत नाही, पण असं शिकता शिकता मात्र नक्की शिकतात। आता एवढ्या परफॉर्मन्समध्ये कोणी चांगलं करतं, कोणी थोडंसं लेवल करतं, पण तरी पण सगळं ॲडजस्ट होऊन जातं आणि खरंच खूप छान वाटतं। तर अशा प्रकारे मस्त झाला पियूचा डान्स। आणि त्याचबरोबर मग पियूचे काहीचे मी पिक घेतले आणि खरंच खूप सुंदर तिचा मेकअप होता। आणि त्याचबरोबर म्हणजे तिचाही मेकअप एकदम हेल्दीएस्ट होता, म्हणजे जो लवकर निघणारा आणि अगदी त्यांना चेहऱ्याला काही हार्म न करणारा असा मेकअप होता। त्याचबरोबर क्राऊड एवढा मोठा होता की खूप सुंदर डान्स झाला तिचा, अतिशय सुंदर। आणि त्याचबरोबर मग आता हा बघा, म्हणजे जिथून नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत होती, म्हणजे इकडे तिकडे ग्राउंडमध्ये, ग्राउंडच्या बाहेर, आतमध्ये सगळीचकडे मला लोक दिसत होती। त्यानंतर तिचा डान्स झाला आणि लगेचच मी निघाले बॅक स्टेजला, कारण पियूला आणायचं होतं। म्हणजे असं होतं की ज्यांचे डान्स झाले त्यांना घेऊन यायचं होतं त्यांच्या आपापल्या मुलांना जाऊन। तर पियूचा झाला, आयूचा अगदी शेवटी डान्स होता, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। आणि आयूसुद्धा शेवटीच होता। तर पियू फ्रंटमध्ये होती आणि बघा इथे यांचे काही ग्रुप फोटो काढणं सुरू होते, जे की मी सुद्धा काढले। आणि खूप म्हणजे यांच्या टीचर्स वगैरे होत्या, सगळ्या व्हिडिओ घेत होत्या, काहीचे फोटोज काढत होत्या। आणि मग पियूचे सुद्धा मी काढले। त्याचबरोबर पियूला ज्यांनी डान्स वगैरे शिकवला, तर हा मस्त लालपरी खूप सुंदर दिसत होती। आणि त्याचबरोबर पियूची ही जी आहे, इनी कोरिओग्राफ केलं होतं ते पूर्ण, जे मुलींनी डान्स शिकलं ते इनी केलेला होता। आणि त्याचबरोबर पियूचेही खूप सुंदर फोटोज निघाले। आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा। बाय फ्रेंड्स, आवडते लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करा। बाय।